नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोऑर्डिनेट जॉमेट्री या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 5.3 या व्हिडिओमध्ये आपल्याला सॉल्व करायचा आहे. सोडूया. हा प्रॅक्टिस सेट स्लोप या कन्सेप्टवर अवलंबून आहे. पहा, स्लोप म्हणजे काय? स्लोप म्हणजे काय? त्या लाईनचा चढ आपण चढ म्हणणार. पहा, हा एक्स ॲक्सिस आहे म्हणजे असा फ्लॅट आहे, बरोबर आहे. परंतु ही लाईन कशी आहे? अशी क्रॉस आहे, म्हणजे चढ आहे त्या लाईनला. पहा, एक्स ॲक्सिसचा सरफेस कसा फ्लॅट आहे, परंतु या लाईनचा सरफेस असा चढावर आहे, म्हणजे असा चढ आहे येथे. तर हा चढ किती आहे? तो चढ म्हणजे काय? स्लोप. तर पहा, या लाईनचा जर आपल्याला स्लोप काढायचा असेल तर त्यासाठी आपल्याला y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 हा फॉर्म्युला आहे. पहा, y2 मायनस y1 म्हणजे या लाईनवरील कोणतेही दोन पॉईंट घेतले. पहा, या लाईनवरील आपण कोणतेही दोन पॉईंट घेतले तर y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 ही व्हॅल्यू प्रत्येक वेळी आपल्याला कॉन्स्टंट मिळते, म्हणजे एक नंबर मिळतोय आणि तो प्रत्येक वेळी सारखाच नंबर मिळतोय. पहा, सपोज हा एक पॉईंट घेऊ आपण आणि हा एक पॉईंट घेऊ. पहा, या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहेत? पहा, येथे एक्सची व्हॅल्यू 6 आहे आणि वायची व्हॅल्यू 4 आहे. पहा, या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय होतील? एक्सची व्हॅल्यू 4 आहे आणि वायची व्हॅल्यू 2 आहे. पहा, सपोज हा x1 y1 आणि ही व्हॅल्यू आपण x2 आणि y2 म्हणून घेऊ. पहा, फॉर्म्युला कसा आहे? y2 मायनस y1 म्हणजे y2ची व्हॅल्यू 2 आणि y1ची व्हॅल्यू 4 म्हणजे 2 मायनस 4 अपॉन x2 मायनस x1 म्हणजे 4 मायनस 6. पहा, ही व्हॅल्यू किती मिळेल? हे -2 होतील आणि हे पण -2 होतील. पहा, मायनस मायनस कॅन्सल होतील. पहा, इथे मायनस मायनस कॅन्सल होतील. 2/2 म्हणजे व्हॅल्यू किती मिळेल? 1. म्हणजे या लाईनचा स्लोप किती आहे? 1 आहे. पहा, या लाईनचा स्लोप किती? 1 येतोय. पहा, याप्रमाणे लाईनवरील कोणतेही दोन पॉईंट घेतले आपण तर हा रेशो आपल्याला प्रत्येक वेळी कॉन्स्टंट मिळणार आहे. सपोज हा एक पॉईंट घेऊ आपण. आता हा पॉईंट घेऊ आणि हा पॉईंट घेऊ. पहा, या पॉईंटचे कोऑर्डिनेट आपण x1 y1 घेतलेले आहेत. तर या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहेत? पहा, हा 7 होईल. एक्सचा कोऑर्डिनेट 7 येईल आणि वायचा कोऑर्डिनेट 5 आहे, बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू x2 आणि y2 घेऊ आपण आता. पहा, या दोन पॉईंटचा विचार करू आपण. फॉर्म्युला कसा आहे? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. पहा, इथे y2ची व्हॅल्यू काय आहे? 5 आणि y1ची व्हॅल्यू 4 आहे, म्हणजे 5 मायनस 4. येथे x2ची व्हॅल्यू 7 आहे, x1ची व्हॅल्यू 6 आहे, म्हणजे 7 मायनस 6. पहा, हे 1 होतील. 5 मायनस 4 1, 7 मायनस 6 1 म्हणजे व्हॅल्यू मिळते. पहा, म्हणजे प्रत्येक वेळी 1 व्हॅल्यू येत आहे, बरोबर आहे. म्हणजे या रेशोची प्रत्येक वेळी व्हॅल्यू 1 येत आहे, म्हणजे या लाईनचा स्लोप किती? 1 आहे. पहा, येथे जर आपल्याला कोऑर्डिनेट दिले असतील तर हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आपल्याला स्लोप काढण्यासाठी. आणि अँगल दिला असेल, सपोज येथे अँगल आहे थीटा, तर पहा, येथे अँगल थीटा आहे. सपोज हा येथे अँगल थीटा होतोय, तर या थीटाची आपण टॅन व्हॅल्यू घेतली, टॅन थीटा, तर तो काय असेल? स्लोप असेल. पहा, सपोज हा अँगल येथे 45 डिग्री आहे. पहा, हा अँगल मी 45 डिग्रीचा काढलेला आहे. तर 45 डिग्री म्हणजे येथे टॅन 45. टॅन 45ची व्हॅल्यू स्टँडर्ड अँगल आहे, आपल्याला माहीत आहे. टॅन 45 म्हणजे 1. पहा, म्हणजे स्लोप काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. त्या थीटाची टॅन व्हॅल्यू काढायची म्हणजे स्लोप मिळेल आपल्याला, किंवा y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. म्हणजे पहा, येथे टॅन थीटाची जो इथे अँगल तयार होतो आहे थीटा, त्याची व्हॅल्यू किती असते? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. स्लोपसाठी आपण स्मॉल m हे लेटर अप्लाय करतो. पहा, स्लोप म्हणजे काय? एकतर टॅन थीटा, त्या थीटाची टॅन व्हॅल्यू काढायची आपल्याला, किंवा हा रेशो काढायचा. जर अँगल दिला असेल तर हा फॉर्म्युला अप्लायचा आपल्याला, फक्त त्या थीटाची टॅन व्हॅल्यू काढायची. आणि कोऑर्डिनेट दिले असतील तर हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. पहा, आता ही एक लाईन काढली आपण. पहा, येथे अँगल लहान आहे या अँगलपेक्षा, बरोबर आहे. हा स्मॉल अँगल आहे
हा त्यापेक्षा थोडा मोठा अँगल आहे. म्हणजे या लाईनचा स्लोप कसा असेल, या लाईनच्या स्लोपपेक्षा हा स्लोप कमी असणार आहे. बरोबर आहे. या लाईनचा स्लोप कसा असेल, या लाईनपेक्षा थोडा जास्त असेल स्लोप, कारण इथे अँगल थोडा जास्त आहे. बरोबर आहे. आता ही एक लाईन आहे आणि याला पॅरलल आपण एक लाईन काढली. इथे एक आपण पॅरलल लाईन काढली. सपोज या लाईनला आपण पॅरलल लाईन काढलेली आहे. ही एक पॅरलल लाईन काढली. या दोन पॅरलल लाईनचा स्लोप किती असेल, इक्वल असेल. कारण पहा येथे अँगल किती होईल, थिटा होईल. बरोबर आहे. एक्स ॲक्सिसची इथे अँगल थिटा होईल. ही ट्रान्सव्हर्सल आहे. एक्स ॲक्सिस म्हणजे ट्रान्सव्हर्सल होईल. आणि या दोन पॅरलल लाईन आहेत, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल करस्पॉन्डिंग अँगल होतील, म्हणजे ते कॉन्ग्रंट आहेत. बरोबर आहे. म्हणजे हा अँगल 45, तर हा पण अँगल किती असेल 45. म्हणजे या लाईनचा स्लोप आणि या लाईनचा स्लोप कसा असेल, इक्वल असेल. म्हणजे दोन पॅरलल लाईन असतील तर त्यांचा स्लोप कसा असतो, इक्वल असतो. पहा आता एक्स ॲक्सिसचा स्लोप किती असेल, येथे फॉर्म्युला कोणता अप्लाय करणार आपण एक्स ॲक्सिससाठी, y2 - y1. पहा एक्स ॲक्सिसवरील कोणतेही दोन पॉईंट घेतले आपण, सपोज हा पॉईंट घेतला आपण, याचा वाय कोऑर्डिनेट किती आहे, 0 आहे. वाय कोऑर्डिनेट 0 आहे. बरोबर आहे. आणि हा एक पॉईंट घेतला आपण, याचाही वाय कोऑर्डिनेट 0 आहे. एक्स कोऑर्डिनेट 7 आहे आणि येथे एक्स कोऑर्डिनेट 4 आहे. फॉर्म्युला अप्लाय करू आपण, y2 - y1 अपॉन x2 - x1. म्हणजे एक्स ॲक्सिसचा स्लोप किती असेल, पहा y2 - y1, x1 y1, x2 y2. y2 - y1 म्हणजे 0 - 0, 0 - 0 आणि 7 - 4. पहा न्यूमरेटरमध्ये 0 आहे, म्हणजे व्हॅल्यू आन्सर किती मिळेल आपल्याला, 0च मिळेल. म्हणजे एक्स ॲक्सिसचा स्लोप किती असतो, 0 असतो. आता वाय ॲक्सिसचा स्लोप किती असेल, पहा वाय ॲक्सिसचा स्लोप किती असणार आहे, येथे 90चा अँगल होईल. बरोबर आहे. एक्स ॲक्सिस बरोबर वाय ॲक्सिस 90चा अँगल करेल. म्हणजे याची टॅन व्हॅल्यू म्हणजे टॅन 90 ही व्हॅल्यू किती असते, अनडिफाईन आहे, हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे टॅन 90 ही व्हॅल्यू कशी आहे, इन्फिनिटी आहे, म्हणजे डिफाईन झालेली नाही आहे. म्हणजे वाय ॲक्सिसचा स्लोप आपल्याला डिफाईन करता येत नाही, हे लक्षात ठेवायचं. पहा एक्स ॲक्सिसला या साईडला पॉझिटिव्ह नंबर आहेत. बरोबर आहे. हे पॉझिटिव्ह नंबर आहेत, म्हणजे लाईनची डायरेक्शन याप्रमाणे असेल. पहा अशा जर लाईनिंग असतील तर या लाईनचा स्लोप किती येणार आहे, पॉझिटिव्ह येईल. या कोणत्याही लाईनचा स्लोप कसा येईल, पॉझिटिव्ह नंबर येणार आहे. परंतु आता या साईडला निगेटिव्ह नंबर आहेत एक्स ॲक्सिसला. बरोबर आहे. म्हणजे अशा जर लाईन असतील, याप्रमाणे जर लाईन असतील तर या लाईनचा स्लोप कसा, निगेटिव्ह नंबर मिळेल आपल्याला. या डायरेक्शनमध्ये लाईन असतील तर यांचे स्लोप आपल्याला निगेटिव्ह मिळतील. परंतु याप्रमाणे जर डायरेक्शन असेल लाईनची तर स्लोप आपल्याला पॉझिटिव्ह मिळतील. आता आपण प्रॅक्टिस सेट 5.3 सॉल्व करू. पहिला प्रश्न, अँगल्स मेड बाय दी लाईन विथ दी पॉझिटिव्ह डायरेक्शन. पहा पॉझिटिव्ह डायरेक्शन म्हणजे या साईडला, म्हणजे याप्रमाणे डायरेक्शन येईल. तर अँगल किती तयार होतो, 45चा. पहा सपोज याप्रमाणे 45 डिग्रीचा अँगल तयार होतो. तर या लाईनचा स्लोप काय असेल. नंतर दुसरी लाईन आहे 60 डिग्री. पहा इथे 60 डिग्रीचा अँगल तयार होतो, म्हणजे थोडा जास्त असेल. हा 45 तर त्यापेक्षा थोडा जास्त असेल, म्हणजे याप्रमाणे असेल. हा 60 डिग्रीचा अँगल आणि 90 डिग्री, म्हणजे 90 डिग्री म्हणजे याप्रमाणे असेल. पण या तीन लाईनचे स्लोप काय असतील, आपल्याला ग्राफ काढायची आवश्यकता नाही आहे, समजण्यासाठी काढतो मी. याप्रमाणे लाईन आहेत. एक्स ॲक्सिस बरोबर येथे 45 डिग्रीचा अँगल होतो, येथे 90चा होतो, येथे 60चा होतो. आपल्याला माहिती आहे स्टँडर्ड अँगलमध्ये टॅन 45ची व्हॅल्यू 1 असते, म्हणजे या लाईनचा स्लोप किती येईल, 1 येईल. बरोबर आहे. टॅन 60ची व्हॅल्यू √3 असते, म्हणजे या लाईनचा स्लोप किती आहे, √3 आहे. टॅन 90 ही व्हॅल्यू इन्फिनिटी आहे, अनडिफाईन आहे, त्यामुळे या लाईनचा स्लोप आपल्याला नेमका किती आहे हे आपल्याला सांगता येणार नाही आहे, तो डिफाईन नाही आहे. पहिल्याचा आन्सर कसं लिहिणार आपण, 45 डिग्रीचा अँगल तयार करत आहे लाईन, त्या लाईनचा आपल्याला स्लोप फाइंड आउट करायचा आहे.
पहा हे सेंटेन्स लिहायचं, अँगल्स मेड बाय दी लाईन विथ दी पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस इज, पहा अँगल किती तयार होतो, पहा इथे अँगल लिहू आपण, कारण अँगल्स हे 3 अँगल आहे म्हणून अँगल्स वर्ड आहे, इथे फक्त आपण अँगल लिहू. तो अँगल 45 डिग्रीचा तयार होतो, बरोबर आहे. म्हणजे थिटाची व्हॅल्यू आपण किती घेणार, लेट थिटा इक्वल टू 45 डिग्री. आता स्लोप ऑफ लाईन 45 डिग्री अँगल तयार करणाऱ्या लाईनचा स्लोप किती असेल, टॅन थिटा, बरोबर आहे. थिटाची व्हॅल्यू 45 आहे, म्हणजे टॅन थिटाऐवजी आपण 45 अँगल घेऊ. टॅन 45ची व्हॅल्यू 1 असते, हे लक्षात ठेवायचं. टॅन 45ची व्हॅल्यू 1 असते. आपण साइन 30, कॉस 30, टॅन 30 या सर्व व्हॅल्यू आपण पाहिलेल्या आहेत. तर टॅन 45ची व्हॅल्यू 1 असते, म्हणजे या लाईनचा स्लोप किती आहे, 1 आहे. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन इक्वल टू 1. पहा दुसरा अँगल 60 डिग्री आहे. पहा इथे लिहिणार अँगल मेड बाय दी लाईन विथ दी पॉझिटिव्ह, पहा प्रश्नातले शब्द आहेत, डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस इज, अँगल 60 डिग्रीचा तयार होत आहे. म्हणजे थिटाची व्हॅल्यू आपण किती घेणार, 60 डिग्री. लेट थिटा इक्वल टू 60 डिग्री. स्लोप म्हणजे काय, टॅन थिटा. स्लोप ऑफ लाईन इक्वल टू टॅन थिटा स्मॉल एम. टॅन 60, थिटाऐवजी 60 घेणार आपण. टॅन 60 म्हणजे ही व्हॅल्यू √3 असते. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन इज √3. तिसरा अँगल 90 डिग्री आहे. 90 डिग्री म्हणजे एक्स ॲक्सिसला तो परपेंडिक्युलर आहे. एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर असेल तर स्लोप हा दाखवता येत नाही आपल्याला, अनडिफाईन आहे, कारण टॅन 90ची व्हॅल्यू अनडिफाईन आहे. अँगल मेड बाय विथ दी पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस इज 90 डिग्री. इथे 90 डिग्रीचा अँगल होतो. देअरफॉर पहा इथे लेट थिटा इक्वल टू 90 डिग्री. थिटाची व्हॅल्यू आपण 90 घेऊ. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन, तर त्या लाईनचा स्लोप किती असेल, स्मॉल एम इक्वल टू टॅन थिटा. थिटाची व्हॅल्यू 90 आहे, म्हणजे टॅन 90. टॅन 90 अनडिफाईन आहे, म्हणजे नॉट डिफाईन्ड. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन इज नॉट, या लाईनचा स्लोप नॉट डिफाईन आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. येथे आपल्याला 2 पॉईंट दिलेले आहेत प्रत्येक प्रश्नामध्ये. तर त्या 2 पॉईंटमधून पास होणाऱ्या लाईनचा स्लोप काय असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पहा पहिला प्रश्न, ए पॉईंट आहे आणि बी पॉईंट आहे, या दोन्ही पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत. पहा येथे आपल्याला ग्राफ काढायची आवश्यकता नाही, तरी समजण्यासाठी आपण ग्राफचा उपयोग करू. पहा ए पॉईंट 2 आणि 3चा आहे. पहा ए पॉईंट एक्सचा 2 आहे, वायचा 3 आहे, म्हणजे हा पॉईंट आहे ए पॉईंट. आणि बी पॉईंट 4 आणि 7 आहे. एक्सचा 4 आहे, वायचा 7 आहे, हा 6 म्हणजे हा 7, हा पॉईंट. तर या 2 पॉईंटमधून पास होणारी लाईन ही लाईन आहे, या 2 पॉईंटमधून पास होणारी लाईन. तर या लाईनचा स्लोप काय असेल. पहा एक्स ॲक्सिसच्या या साईडला लाईन आहेत, या डायरेक्शनमध्ये पॉझिटिव्ह आहे, यांचा स्लोप पॉझिटिव्ह येणार आहे, बरोबर आहे. 2 आणि 3 आहेत, आणि हा बी पॉईंट आहे, याचे कोऑर्डिनेट 4 आणि 7 आहेत. पहा x1 y1 या पॉईंटला घेतलं तरी चालेल, किंवा या पॉईंटला x1 y1 आणि या पॉईंटला x2 y2 असंही चालेल. कोणत्याही एका पॉईंटला x1 y1 आणि दुसऱ्या पॉईंटला x2 y2 घ्यायचा आहे आपल्याला. पहा सपोज हा पॉईंट x1 y1 आहे,
हा पॉईंट x2 आणि y2 आहे. येथे y2 मायनस y1 म्हणजे काय होईल 7 मायनस 3 7 मायनस 3 अपॉन x2 मायनस x1 म्हणजे 4 मायनस 2 4 मायनस 2 7 मायनस 3 म्हणजे 4 होतील 4 मायनस 2 म्हणजे 2 होतील 4 अपॉन 2 म्हणजे 2 होईल. म्हणजे या लाईनचा स्लोप किती येईल 2 येईल. हाच स्लोप आपल्याला ग्राफ पेपरचा वापर न करता लिहायचा आहे. पहिले पॉईंट A23 आहे, हा एक पॉईंट आहे आणि दुसरा पॉईंट 47 आहे. हा पॉईंट आपण x1 y1 घेऊ, हा पॉईंट आपण x2 आणि y2 घेऊ. हेअर x1 ची व्हॅल्यू 2 आहे, y1 ची व्हॅल्यू 3 आहे, x2 ची व्हॅल्यू 4 आणि y2 ची व्हॅल्यू 7 आहे. बरोबर आहे. स्लोप ऑफ लाईन, स्लोप ऑफ लाईन, लाईनचा स्लोप, लाईन कोणती तयार होईल ए आणि बी पॉईंटमधून पास होते म्हणजे लाईन ए बी म्हणू आपण. स्लोप ऑफ लाईन ए बी, तो स्लोप किती असेल फॉर्म्युला y2 मायनस y1. येथे कोऑर्डिनेट दिलेले आहेत म्हणून हा फॉर्म्युला अप्लाय करायचा. अँगल जर दिला असेल तर टॅन थिटाचा फॉर्म्युला अप्लाय करायचा x2 मायनस x1. व्हॅल्यू पुट करू. y2 ची व्हॅल्यू 7 आहे, y1 ची व्हॅल्यू 3 आहे, x2 ची व्हॅल्यू 4 आहे आणि x1 ची व्हॅल्यू 2 आहे. 7 मायनस 3 म्हणजे 4 होतील, 4 मायनस 2 2 होतील, 4ला 2ने डिवाइड केलं 2 मिळेल. बरोबर आहे. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन, स्लोप ऑफ लाईन ए बी इज 2. पुढचा प्रश्न. येथे आपल्याला पी आणि क्यू हे 2 पॉईंट आहेत. ग्राफची आवश्यकता नाही आहे, व्यवस्थित समजण्यासाठी लक्षात येण्यासाठी मी ग्राफ पण एक्सप्लेन करत आहे. पी पॉईंट -3 आणि 1 आहे. एक्सचा -3 वायचा 1 म्हणजे हा पॉईंट आहे पी. आणि क्यू पॉईंट 5 आणि -2 आहे. एक्सचा 5 आहे, वायचा -2. एक्सचा 5 वायचा -2 म्हणजे हा पॉईंट होईल. या 2 पॉईंटमधून पास होणाऱ्या लाईनचा स्लोप काय असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. या लाईनचा स्लोप कसा येईल निगेटिव्ह येणार आहे कारण या डायरेक्शनमध्ये आहेत. बरोबर आहे. या डायरेक्शनमध्ये लाईन आहे, या डायरेक्शनमध्ये लाईन असतील तर पॉझिटिव्ह स्लोप आणि या डायरेक्शनमध्ये लाईन असतील तर निगेटिव्ह स्लोप. हा स्लोप निगेटिव्ह येणार आहे. -3 आहे आणि वायचा 1 आहे, एक्सचा 5 आहे आणि वायचा किती आहे -2 आहे. x1 y1 आणि x2 y2. y2 मधून y1 मायनस करायचा म्हणजे -2 -1 आणि x2 मधून x1 मायनस करायचा 5 मायनस येथे मायनस आहे म्हणजे -3 होईल. बरोबर आहे. हे -3 येईल, हे 5 आणि -+3 होतील म्हणजे हे -3 आणि हे 8 म्हणजे स्लोप किती येईल -3/8. पी पॉईंट आणि क्यू पॉईंट x1 y1 कोऑर्डिनेट, x2 y2 कोऑर्डिनेट. x1 ची व्हॅल्यू ही -3, y1 ची 1, x2 ची व्हॅल्यू 5, y2 ची व्हॅल्यू -2. स्लोप ऑफ लाईन पी क्यू फॉर्म्युला y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. व्हॅल्यू पुट करू. y2 ची व्हॅल्यू -2 आहे, y1 ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे -1, x2 ची व्हॅल्यू 5 आणि x1 ची व्हॅल्यू मायनस. फॉर्म्युल्याचा मायनस हा आहे परंतु व्हॅल्यू पण मायनस आहे. येथे आपण ब्रॅकेट करू -3. -2 -1 -3 होतील आणि हे 5 + 3 होतील म्हणजे -3 5 + 3 8 म्हणजे स्लोप किती मिळेल आपल्याला -3/8. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन पी क्यू, पी आणि क्यू पॉईंट आहेत त्यामुळे लाईन पी क्यू इज -3/8. तिसरा प्रश्न. येथे सी पॉईंट आहे 5 आणि -2 आणि डी पॉईंट आहे 7 आणि 3. या 2 पॉईंटमधून पास होणाऱ्या लाईनचा स्लोप काय असेल. हा पॉईंट आपण x1 y1 घेऊ, हा पॉईंट x2 आणि y2 घेऊ. तर हेअर
x1ची व्हॅल्यू 5 होईल, y1ची व्हॅल्यू -2, x2ची व्हॅल्यू 7 आणि y2ची व्हॅल्यू 3. स्लोप ऑफ लाईन CD, स्लोप किती होईल? y2 - y1 अपॉन x2 - x1. व्हॅल्यू पुट करू. y2ची व्हॅल्यू 3 आहे, y1ची व्हॅल्यू मायनसमध्ये आहे म्हणजे हा मायनस आणि -2. x2ची व्हॅल्यू 7 आहे आणि x1ची व्हॅल्यू 5 म्हणजे -5. मायनस मायनस प्लस होतील, 3 + 2 आणि 7 - 5 म्हणजे 2 होतील, बरोबर आहे. 3 + 2 म्हणजे 5 आणि हे अपॉन 2 म्हणजे स्लोप किती येईल? 5/2. येथे लिहिणार देअरफॉर स्लोप ऑफ लाईन CD इज 5/2. येथे स्लोप हा पॉझिटिव्ह आलेला आहे म्हणजे लाईन कशी आहे? एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनला आहे म्हणजे याप्रमाणे आहे. फोर्थ L आणि M पॉईंट आहेत. L पॉईंट आहे कोऑर्डिनेट -2 आणि -3 आहेत आणि M पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट -6 आणि -8 आहेत. हा पॉईंट x1 y1 घेऊ आपण आणि हा पॉईंट x2 y2 घेऊ. हा x2 y2 घेतला आणि हा x1 y1 घेतला तरी पण चालते. शेवटी आन्सर एकच मिळते. कॅल्क्युलेशन थोडे वेगळे येते परंतु आन्सर एकच येते. x1ची व्हॅल्यू -2, y1ची व्हॅल्यू -3, x2ची व्हॅल्यू -6, y2ची व्हॅल्यू -8. स्लोप ऑफ लाईन LM. फॉर्म्युला y2 - y1 अपॉन x2 - x1. व्हॅल्यू पुट करू. y2ची व्हॅल्यू -8, y1ची व्हॅल्यू मायनसमध्ये आहे म्हणजे इथे ब्रॅकेट करणार आपण -3 अपॉन x2ची व्हॅल्यू -6 आणि x1ची व्हॅल्यू मायनसमध्ये आहे म्हणजे इथे त्या व्हॅल्यूसाठी आपण ब्रॅकेट केलेलं आहे. हे -8 मायनस मायनस +3 होतील, हे -6 आणि मायनस मायनस +2 होतील. -8 + 3 म्हणजे -5, हे -4 होतील. न्यूमरेटरला मायनस आहे, डिनोमिनेटरला मायनस आहे म्हणजे मायनस मायनस कॅन्सल होतील म्हणजे 5/4. देअरफॉर या लाईनचा स्लोप किती मिळेल आपल्याला? स्लोप ऑफ लाईन LM. L आणि M या दोन पॉईंटमधून पास होणारी लाईन कोणती असेल? LM लाईन. आणि त्या लाईनचा स्लोप किती मिळतोय? 5/4. स्लोपला युनिट लिहायचं नाही कारण स्लोप ही लेंथ नाही आहे, तो चढ किती आहे ते दाखवतोय. लाईनचा स्लोप एवढा आहे. येथील 5वा प्रश्न. E आणि F पॉईंट आहेत. हा पॉईंट आपण x1 y1 घेऊ आणि हा पॉईंट x2 आणि y2 घेऊ. या पॉईंटला जरी आपण x2 y2 आणि या पॉईंटला x1 y1 घेतलं तरी पण चालते. y1ची व्हॅल्यू -2, x2ची व्हॅल्यू 6 आणि y2ची व्हॅल्यू 3. स्लोप ऑफ लाईन EF किती होईल स्लोप? y2 मधून y1 मायनस करणार आणि अपॉन x2 मधून x1 मायनस करणार. व्हॅल्यू पुट करू. y2ची व्हॅल्यू 3 आहे मायनस y1ची व्हॅल्यू मायनसमध्ये आहे म्हणजे इथे ब्रॅकेट करणार आपण -2ला. x2ची व्हॅल्यू 6 आहे आणि x1ची व्हॅल्यू मायनसमध्ये आहे. फॉर्म्युल्याचा हा मायनस आहे आणि व्हॅल्यू मायनसमध्ये आहे त्यामुळे इथे आपण ब्रॅकेट केलेलं आहे. हे 3 मायनस मायनस +2 होतील, हे 6 मायनस मायनस +4 होतील. 3 + 2 5 होतील आणि 6 + 4 म्हणजे 10 होतील. 5ला 10ने डिवाईड करू, कंप्लीट 2चा भाग जाईल म्हणजे 1/2. स्लोप ऑफ लाईन EF इज 1/2. येथे पॉईंट T आणि S आहेत. Tचे कोऑर्डिनेट 0 आणि -3 आहेत आणि Sचे कोऑर्डिनेट 0 आणि 4 आहेत. x1 y1 x2 y2. x1ची व्हॅल्यू 0 आहे, y1ची व्हॅल्यू -3, x2ची व्हॅल्यू 0 आहे आणि y2ची व्हॅल्यू 4 आहे.
स्लोप ऑफ लाईन TS इक्वल टू फॉर्म्युला y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. व्हॅल्यू पुट करू. y2 ची व्हॅल्यू 4 आहे, y1 ची व्हॅल्यू मायनसमध्ये आहे, हा मायनस आणि ही व्हॅल्यू मायनसमध्ये आहे, त्यामुळे आपण त्या व्हॅल्यूसाठी ब्रॅकेट करू. x2 ची व्हॅल्यू 0 आहे आणि x1 ची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे मायनस 0. 4 हे मायनस मायनस प्लस 3 अपॉन 0. 4 प्लस 3 म्हणजे 7 अपॉन 0 होईल. पहा, एखाद्या नंबरला जर 0ने डिवाईड केलं तर ते आन्सर आपल्याला काढता येत नाही. छेदामध्ये 0 असेल तर हे आन्सर काय येते? अनडिफाईन्ड, म्हणजे नॉट डिफाईन्ड, म्हणजे याचं आन्सर आपल्याला मिळणार नाही. इन्फिनिटी आहे, याला काय म्हणतात? नॉट डिफाईन्ड. न्यूमरेटरमध्ये 0 असेल तर याचा आन्सर 0 येईल, परंतु हे असं असेल, डिनॉमिनेटरमध्ये 0 असेल सपोज, तर हे आन्सर इन्फिनिटी येते, म्हणजे नॉट डिफाईन्ड. पहा, म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये 0 असेल तर आपल्याला नॉट डिफाईन्ड लिहायचं आहे. पहा, अंशामध्ये 0 असेल तर आन्सर 0 येणार आहे, परंतु छेदामध्ये जर 0 असेल तर त्याचा आन्सर काय येते? नॉट डिफाईन्ड. स्लोप आपल्याला सांगता येणार नाही. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन TS cannot be defined. Next, क्वेश्चन नंबर 3, डिटरमाइन वेदर दी फॉलोइंग पॉईंट्स आर कोलिनियर. पहा, हे 3 पॉईंट दिलेले आहेत, हे कोलिनियर आहेत का हे आपल्याला ठरवायचं आहे. यापूर्वी आपण या प्रकारचे प्रश्न डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करून सॉल्व केलेले आहेत, बरोबर आहे. येथे आपल्याला स्लोपचा वापर करायचा आहे आणि हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत का हे आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. पहा, 3 पॉईंट कोलिनियर आहेत म्हणजे काय? एकाच लाईनवर आहेत. सपोज हा पॉईंट आणि हा पॉईंट, ए पॉईंट, बी पॉईंट आणि सी पॉईंट यांचे आपल्याला कोऑर्डिनेट दिलेले आहेत, बरोबर आहे. म्हणजे येथे जर आपण ही लाईन AB या लाईनचा स्लोप काढला आणि लाईन BC या लाईनचा पण स्लोप काढला तर, आणि लाईन AC या लाईनचा स्लोप काढला, तिन्ही स्लोप कसे असतील? इक्वल असतील, कारण एकाच लाईनवर 3 पॉईंट आहेत. म्हणजे लाईन AB, लाईन BC यांचे जर स्लोप इक्वल असेल आणि B हा त्यामध्ये कॉमन पॉईंट आहे, बरोबर आहे. लाईन AB आणि लाईन BC, B हा कॉमन पॉईंट आहे, त्यामुळे हे तीनही पॉईंट कसे आहेत? एकाच लाईनवर आहेत. म्हणजे जर या लाईनचा स्लोप आणि या लाईनचा स्लोप इक्वल आला तर आपण काय म्हणणार? हे 3 पॉईंट एका लाईनवर आहेत, कारण त्यामध्ये B हा कॉमन पॉईंट आहे. पहा, यातील पहिला प्रश्न 3 पॉईंट आहेत ABC. ए पॉईंट आहे -1 आणि बी पॉईंट आहे 0 1 आणि सी पॉईंटचे कोऑर्डिनेट 1 आणि 3 आहेत. तर आपण ABचा स्लोप फाइंड आउट करू आणि BCचा स्लोप फाइंड आउट करू. हे दोन इक्वल आले तर हे 3 पॉईंट एकाच लाईनवर आहेत असं आपण कन्सिडर करणार. पहा, स्लोप ऑफ लाईन AB. प्रथम AB लाईनचा स्लोप फाइंड आउट करू. इक्वल टू y2 मायनस y1 फॉर्म्युला x2 मायनस x1, बरोबर आहे. ए पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहेत? -1 आहेत आणि बी पॉईंटचे कोऑर्डिनेट 0 आणि 1 आहेत. पहा, हा पॉईंट x1 y1 घेऊ आपण आणि हा पॉईंट x2 आणि y2 घेऊ. या व्हॅल्यू पुट करू आपण. y2 मायनस y1 म्हणजे 1 मायनस -1 आणि x2 मायनस x1 म्हणजे 0 मायनस -1 0 मायनस -1 व्हॅल्यू पुट केलेले आहेत, बरोबर आहे. 1 प्लस 1 म्हणजे 2 होतील, बरोबर आहे. आणि मायनस मायनस प्लस होईल, 0 प्लस 1 म्हणजे 1, म्हणजे स्लोप किती येईल? 2 येईल. पहा, त्याप्रमाणे लाईन BCचा फाइंड आउट करू स्लोप आपण. स्लोप ऑफ लाईन BC y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1.
बीचे कोऑर्डिनेट 0 आणि 1 आहेत आणि सीचे कोऑर्डिनेट 1 आणि 3 आहेत. x1 आणि y1 हा पॉईंट x2 आणि y2 घेऊ आपण. व्हॅल्यू पुट करू. 3 - 1 होईल आणि 1 - 0 होईल. 3 - 1 म्हणजे 2 होईल अपॉन 1. 2 अपॉन 1 म्हणजे 2. हा पण स्लोप किती आला? 2 आला आणि हा पण स्लोप 2च आलेला आहे. म्हणजे लाईन ए बी आणि लाईन बी सी दोघांचे स्लोप इक्वल आलेले आहेत. बरोबर आहे. इथे लिहिणार आपण देअरफॉर स्लोप ऑफ लाईन ए बी इक्वल आहे स्लोप ऑफ लाईन बी सी. स्लोप ऑफ लाईन बी सी आणि बी हा त्यामध्ये कॉमन पॉईंट आहे. बरोबर आहे. ए बी आणि बी सी अँड बी इज कॉमन पॉईंट. देअरफॉर points A, B, C are collinear. Therefore, points A point -1 आहे, B point 0, 1 आहे and C point 1, 3 आहे are collinear. नेक्स्ट यातील दुसरा प्रश्न. डी, ई आणि एफ 3 पॉईंट आहेत. डी पॉईंट आहे -2, -3. ई पॉईंट आहे 1, 0 आणि एफ पॉईंट आहे 2, 1. डी ई आणि ई एफ या दोन लाईनचा आपण स्लोप फाइंड आउट करू. इक्वल आला तर ते 3 पॉईंट कोलिनियर आहेत. स्लोप ऑफ लाईन डी ई. डी या लाईनचा स्लोप काय होईल? y2 - y1 अपॉन x2 - x1 हा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. पॉईंट कोणते आहेत? डी आणि ई हे दोन पॉईंट आहेत. डीचे कोऑर्डिनेट -2, -3. ईचे कोऑर्डिनेट 1 आणि 0 आहे. ही व्हॅल्यू x1, ही y1, ही व्हॅल्यू x2 आणि ही व्हॅल्यू y2 घेऊ आपण. व्हॅल्यू पुट करू. y2 - y1 म्हणजे 0 - -3 म्हणजे 0 - -3 आणि x2 - x1 म्हणजे 1 - -2 1 - -2. हे 3 होतील आणि 1 + 2 म्हणजे हे 3 होतील. 3/3 म्हणजे 1. हा स्लोप मिळाला 1. स्लोप ऑफ लाईन ई एफ. ही एक लाईन डी ई एफ लाईन, ही एक लाईन. डीचा स्लोप काढला आपण. आता ई एफचा फाइंड आउट करू. स्लोप ऑफ लाईन ई एफ इक्वल टू फॉर्म्युला y2 - y1 अपॉन x2 - x1. पॉईंट ई आहे त्याचे कोऑर्डिनेट 1 आणि 0 आहे आणि एफ त्याचे कोऑर्डिनेट 2 आणि 1 आहे. x1 y1 x2 आणि y2. ही व्हॅल्यू आपण x1 y1 घेतली, ही x2 y2 घेतली तरी पण चालते. y2 - y1 म्हणजे 1 - 0 होईल. बरोबर आहे. आणि x2 - x1 म्हणजे 2 - 1. हे 1 2 - 1 1 1/1 म्हणजे 1. दोन्ही पण स्लोप कसे आले? इक्वल आलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे या दोन लाईनचे स्लोप इक्वल आहेत. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन डी इक्वल आहे स्लोप ऑफ लाईन ई एफ. आणि त्यामध्ये ई हा कॉमन पॉईंट आहे अँड ई इज कॉमन पॉईंट. देअरफॉर पॉईंट्स डी पॉईंट -2 -3, ई पॉईंट 1 0 and F 2 1 are collinear. स्लोप जर इक्वल नाही आले तर ते 3 पॉईंट नॉन कोलिनियर. स्लोप इक्वल आहेत म्हणून पॉईंट कसे आहेत? कोलिनियर.
नेक्स्ट पहा येथे एल, एम आणि एन 3 पॉईंट आहेत. तिसऱ्या प्रश्नामध्ये 3 पॉईंट आहेत. एल 2, 5 आहे. एम पॉईंट 3 आणि 3 आहेत आणि एन पॉईंट 5 आणि 1 आहे. सर्वप्रथम आपण एल एम या लाईनचा स्लोप काढू, नंतर एम एन या लाईनचा स्लोप काढू. स्लोप ऑफ लाईन एल एम y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. पहा एल पॉईंट 2 आणि 5 आहे आणि एम पॉईंट 3 आणि 3 आहे. हा पॉईंट x1 y1 x2 y2 घेऊ आपण. व्हॅल्यू पुट करू. y2 मायनस y1 म्हणजे 3 मायनस 5, 3 मायनस 5. x2 मायनस x1 म्हणजे 3 मायनस 2, हे मायनस 2 होतील आणि हे 1 होईल, म्हणजे हा स्लोप येतोय -2. आता एम एनचा स्लोप काढू आपण. स्लोप ऑफ लाईन एम एन y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. पहा एम पॉईंटचे कोऑर्डिनेट 3, 3 आहेत आणि एन पॉईंटचे कोऑर्डिनेट 5, 1 आहेत. असं साईडला लिहून घ्यायचं म्हणजे आपले काही चुकणार नाही. x1 y1 आणि x2 y2. व्हॅल्यू पुट करू. y2 मायनस y1 म्हणजे 1 मायनस 3, x2 मायनस x1 म्हणजे 5 मायनस 3, हे -2 होतील आणि 5 मायनस 3 म्हणजे 2 होतील, म्हणजे -1. बरोबर आहे. 2/2 1 आणि हे -1. पहा येथे स्लोप -1 आला, परंतु येथे स्लोप किती आला आहे? -2 आला आहे. म्हणजे या दोन लाईनचे स्लोप इक्वल नाहीत. या दोन लाईनचे स्लोप इक्वल नाहीत. त्यामुळे हे 3 पॉईंट कसे आहेत? नॉन कोलिनियर. हे तीनही पॉईंट एकाच लाईनवर नाहीत, ते नॉन कोलिनियर आहेत, कारण त्यांचे स्लोप वेगवेगळे आहेत. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन एल एम is not equal slope of line MN. Therefore points L पॉईंट दिलेला आहे 2, 5 चा, M पॉईंट आहे 3, 3 चा and N पॉईंट आहे 5, 1 are not कोलिनियर. नॉट कोलिनियर म्हणजे कसे आहेत? नॉन कोलिनियर. नेक्स्ट पहा चौथ्या प्रश्नात पी क्यू आर हे 3 पॉईंट आहेत. पी क्यूचा स्लोप फाइंड आउट करू आणि क्यू आरचा स्लोप आपण फाइंड आउट करू. स्लोप ऑफ लाईन पी क्यू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. पहा पीचे कोऑर्डिनेट, पी आणि क्यूचे कोऑर्डिनेट, पीचा कोऑर्डिनेट 2 मायनस 5 आणि क्यूचा कोऑर्डिनेट 1 मायनस 3. x1 y1 x2 y2. पहा या व्हॅल्यू येथे पुट करू आपण. -3 येथे मायनस आहे म्हणजे -3 मायनस -5 येथे ब्रॅकेट होईल. बरोबर आहे. 1 मायनस 2, हे -3 मायनस मायनस प्लस 5 होतील. 1 मायनस 2 म्हणजे -1. 5 मायनस 3 म्हणजे 2 अपॉन -1 म्हणजे काय होईल? -2. स्लोप ऑफ लाईन क्यू आर. क्यू आर या लाईनचा स्लोप किती असेल? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. पहा क्यूचे कोऑर्डिनेट 1 आणि -3 आहेत. व्हॅल्यू पुट करू. 3 मायनस 3, 3 मायनस -3 होईल. x2 मायनस x1, हा पॉईंट x1, हा y1, हा x2 घेऊ
आणि हा y2 घेऊ. -2 -1 3 मायनस मायनस प्लस 3 होतील, -3 होईल ॲडिशन. बरोबर आहे. हे 6 होतील आणि अपॉन -3. पहा 6ला 3ने डिवाईड करू, आन्सर 2 मिळेल आणि हे मायनस साईन म्हणजे -2. पहा दोन्ही स्लोप इक्वल आलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे हे तीनही पॉईंट कोलिनियर आहेत. देअरफोर या दोन्ही लाईनचे स्लोप इक्वल आहेत. स्लोप ऑफ लाईन PQ या लाईनचा स्लोप इक्वल आहे स्लोप ऑफ लाईन QR अँड Q हा कॉमन पॉईंट आहे अँड Q इज कॉमन पॉईंट. देअरफोर पॉईंट्स P पॉईंट 2 -5, Q पॉईंट 1 -3 and R point -2 3 are collinear. नेक्स्ट पहा येथे क्वेश्चन नंबर 5 मध्ये 3 पॉईंट आहेत R, S आणि T. स्लोप ऑफ लाईन RS y2 - y1 अपॉन s2 - x1. पहा R पॉईंट 1 - 4 आहे आणि S पॉईंट -2 2 आहे. x1 आणि हा y1, s2 आणि y2. व्हॅल्यू पुट करू. y2 - y1 म्हणजे 2 - -4 2 - -4. s2 - x1 म्हणजे -2 -1. पहा हे 2 + 4 होतील, -3 हे ॲडिशन -3 हे 6 होतील अपॉन 3 हे मायनस म्हणजे -2 होईल. 6ला 3ने डिवाईड केलं 2 येईल आणि हे मायनस येईल म्हणजे स्लोप किती येतोय -2. आता लाईन ST हा स्लोप फाइंड आउट करू आपण. पहा स्लोप ऑफ लाईन ST हा स्लोप किती होईल y2 - y1 अपॉन s2 - x1. पहा S चे कोऑर्डिनेट -2 आणि 2 आहेत आणि T चे कोऑर्डिनेट -3 आणि 4 आहेत. x1 y1 s2 y2. पहा y2 - y1 म्हणजे 4 - 2 s2 - x1 -3 -2 -3 मायनस ऑफ -2 हे 2 होतील, हे -3 + 2 होतील. बरोबर आहे. हे 2 हे -1 होतील म्हणजे आन्सर मिळेल -2. पहा हे दोन्ही स्लोप इक्वल आलेले आहेत. बरोबर आहे. या दोन लाईनचे स्लोप इक्वल असल्यामुळे R, S आणि T हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत. देअरफोर स्लोप ऑफ लाईन RS इक्वल आहे स्लोप ऑफ लाईन ST अँड S इज कॉमन पॉईंट. हे कॉमन पॉईंट S आहे अँड S इज कॉमन पॉईंट. देअरफोर R, S and T are collinear points. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 6. येथे 3 पॉईंट आहेत A, K आणि N. प्रथम AK हा स्लोप काढू आपण आणि नंतर KN या लाईनचा स्लोप फाइंड आउट करू. स्लोप ऑफ लाईन AK इक्वल टू फॉर्म्युला y2 - y1 अपॉन s2 - x1. बरोबर आहे. याचे कोऑर्डिनेट -4 आणि 4 आहेत आणि K चे कोऑर्डिनेट -2 5/2 आहे. x1 y1 ही व्हॅल्यू x2 y2 घेऊ आपण. y2 - y1 म्हणजे 5/2 - y1 ची व्हॅल्यू 4
अपॉन h2 मायनस x1 म्हणजे -2 -4 -2 मायनस ऑफ -4 इक्वल टू पहा इथे छेदामध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे, बरोबर आहे. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. 5 × 1 म्हणजे 5 होतील, हे मायनस साईन. 2 × 4 म्हणजे 8 होतील आणि 2 × 1 म्हणजे 2 होतील. पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण इथे, हे -2 मायनस मायनस प्लस आणि हे 4 होतील. पहा -8 + 5 म्हणजे -3 होतील, हे अपॉन 2 आणि अपॉन हे 2 होतील, बरोबर आहे. पहा इक्वल टू हे -3 हे 2 आणि हे 2 यांचा मल्टिप्लिकेशन होईल, बरोबर आहे. म्हणजे -3 2 आणि हे 2 यांचा मल्टिप्लिकेशन होईल, कारण येथे डिनोमिनेटरमध्ये आहेत आणि येथे हे डिनोमिनेटरमध्ये आहेत 2, मग यांचा मल्टिप्लिकेशन 4 होईल. म्हणजे स्लोप एवढा मिळेल आपल्याला. पहा -3/2 आहे आणि डिवायडेड बाय काय आहे 2 आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो -3/2. पहा डिव्हिजनऐवजी मल्टिप्लिकेशन, तर हा रेशो होईल म्हणजे 1/2, बरोबर आहे. म्हणजे हा मल्टिप्लिकेशन किती होईल, हे -3 2 × 2 4 होतील. पहा याप्रमाणे सॉल्व केलेला आहे. हा स्लोप मिळाला -3/4. त्याप्रमाणे KN चा फाइंड आउट करू. स्लोप ऑफ KN, स्लोप ऑफ लाईन KN y2 मायनस y1 अपॉन h2 मायनस x1. पहा के चे कोऑर्डिनेट -2 आणि 5/2 आहेत आणि n चे कोऑर्डिनेट 4 आणि -2 आहेत, बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करू. y2 मायनस y1 ही व्हॅल्यू x1, ही व्हॅल्यू y1 घेऊ आपण, ही व्हॅल्यू x2 घेऊ, ही व्हॅल्यू y2 घेऊ. y2 मायनस y1 म्हणजे -2 मायनस -5/2 आणि अपॉन h2 मायनस x1 म्हणजे 4 मायनस -2 4 मायनस -2. पहा इथे पण आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. पहा इथे छेदामध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 2 × -2 म्हणजे -4 होतील, हे मायनस साईन. 5 × 1 म्हणजे 5 होतील आणि अपॉन 1 × 2 म्हणजे 2 होतील, बरोबर आहे. आणि अपॉन हे काय आहेत 4 मायनस मायनस प्लस 2 म्हणजे 6 होतील, बरोबर आहे. 4 आणि हे मायनस मायनस प्लस हे 2, 4 + 2 म्हणजे 6 होतील. पहा -4 -5 म्हणजे -9 होतील, बरोबर आहे. हे अपॉन 2 आणि पुन्हा अपॉन 6 आहेत. पहा हे 2 आणि हे 6 यांचा मल्टिप्लिकेशन काय होईल, -9 6 × 2 12 होतील, बरोबर आहे. पहा इथे आपण 3 ने डिवाइड करू, तर हे -3 होतील आणि 4 होतील. पहा हा पण स्लोप किती आला, -3/4 आणि हा पण स्लोप -3/4. दोन्ही स्लोप इक्वल आहेत, बरोबर आहे. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन AK इक्वल आहे स्लोप ऑफ लाईन KN and K is common point and K is common point. पहा AK लाईनला पण K पॉईंट आहे आणि KN लाईनला पण K पॉईंट आहे, कॉमन पॉईंट आहे. म्हणजे हे तीनही पॉईंट कसे कोलिनियर आहेत. देअरफॉर पॉईंट्स AK and N आर कोलिनियर पॉईंट्स. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.